पैनगंगा प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रातील अनुसूचित क्षेत्रामध्ये येणाऱ्या पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावात घेण्यात आलेल्या मुद्द्याला डावलून जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी स्वतःच्या अधिकारात भूसुरुंग स्फोटाची परवानगी दिली। या विरोधात निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने आज जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यावर आक्षेप नोंदवला आहे। आर्णी तालुक्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खडका ग्रामपंचायतीने 26 डिसेंबर 2025 ला झालेल्या ग्रामसभेत माती धरणाचे काम, सांडव्याचे खोदकाम आणि भूसुरुंग स्फोटाला मुदतवाढ न देण्याचा ठराव सर्वानुमते पारित केला होता। तसेच पेसा कायद्यानुसार ग्रामसभेची परवानगी शिवाय भूसुरुंग स्फोट करू नये अशी स्पष्ट नोंद ठरवण्यात आली होती। मात्र 6 जानेवारी 2026 ला यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारात पाटबंधारे विभाग आणि कंत्राटदाराला खडका ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूसुरुंग स्फोट करण्याची परवानगी दिली। ही परवानगी 31 डिसेंबर 2026 पर्यंत वैध असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। खडका ही पेसा अंतर्गत येणारी ग्रामपंचायत असून संविधानानुसार आणि भूसंपादन कायदा 2013 मधील कलमांनुसार अनुसूचित क्षेत्रात जमीन संपादनासाठी ग्रामसभेची परवानगी अनिवार्य आहे। मात्र ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवून प्रकल्पाचे काम हिटलरशाही पद्धतीने सुरू असल्याचा आरोप धरण विरोधी संघर्ष समितीने केला आहे। या पार्श्वभूमीवर निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिलं। पेसा ग्रामसभेच्या अधिकारांबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे किंवा पेसा ग्रामपंचायतीचे अधिकार गोठवून टाकावेत अशी मागणी करण्यात आली। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागासोबत लवकर संघर्ष समिती बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे। या भेटीत संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, मुबारक तन्वर, विजय पाटील राऊत, प्रल्हादराव गावंडे, रवी ठाकरे, विलास भेंडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते।